आपला अभिजात मराठी या चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे। तलाठी भरतीबाबत मागील काही दिवसात भरपूर गोंधळ मित्रांनो या ठिकाणी झालेला आहे। भरपूर अफवा, भरपूर चर्चा आहेत। शेवटी परीक्षा कोण घेणार, IBPS, TCS की MPSC आयोग, हा सर्वात मोठा प्रश्न आज प्रत्येक उमेदवाराच्या मनात आहे मित्रांनो। आणि यासोबत आणखी दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत। जागा नेमक्या किती येणार आहेत आणि जाहिरात नेमकी कधी येणार आहे। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व गोष्टी अगदी स्पष्ट आणि व्यवस्थित समजावून सांगणार आहे। गोंधळ राहणार नाही अशा पद्धतीने मी या ठिकाणी समजावून सांगणार आहे। परिस्थिती नेमकी काय, सध्या तलाठी भरतीची तयारी करणारी हजारो मुले दररोज एका अपडेटची वाट पाहत आहेत। कारण मागील काही वर्षापासून तलाठी भरती ना काही कारणामुळे पुढे ढकललेली आहे। मात्र यावेळी भरती येणार नक्की आहे हे सरकारच्या पातळीवर स्पष्ट झालेलं आहे। हे फक्त एकच गोष्ट फायनल झाली नाही, परीक्षा कोणती संस्था घेणार, आणि हाच संपूर्ण गोंधळाचा मित्रांनो या ठिकाणी मुद्दा आहे। IBPS, TCS का चर्चेत आहेत? कारण काही बातम्यांनुसार सरकार गट सीच्या काही परीक्षा खाजगी एजन्सी मार्फत म्हणजेच TCS किंवा IBPS मार्फत घेण्याचा या ठिकाणी विचार करत आहे। कारणेही स्पष्ट आहेत। TCS कडे मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन परीक्षा घेण्याची मित्रांनो या ठिकाणी क्षमता आहे। IBPS ने अनेक वर्ष बँकेत परीक्षा घेण्यासाठी यशस्वीरित्या या ठिकाणी प्रक्रिया राबवलेली आहे। परिणाम या ठिकाणी लवकर मिळतो। तक्रारी मित्रांनो खूप कमी आहेत। पारदर्शकता जास्त आहे। ही कारणे पाहता काही शिक्षक आणि तज्ञाचे म्हणणे असे आहे की तलाठी भरती ही सुद्धा TCS किंवा IBPS कडे जाऊ शकते। पण अजूनही फक्त शक्यता आहे, अंतिम निर्णय आणखी झालेला नाही आहे। आणि मग सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, MPSC का चर्चेत आली? मित्रांनो, काही तज्ञ आणि काही माध्यमे असे सांगतात की राज्य सरकार गट C भरती MPSC कडे देण्याचा विचार करत आहे। कारण MPSCचा या ठिकाणी एक्झाम सिस्टीम एकदम जबरदस्त आहे, सुधारित आहे। आयोगाकडे आवश्यक सुविधा मित्रांनो या ठिकाणी उपलब्ध आहेत। या राज्य आयोगाच्या पूर्ण परीक्षा देणारे जे बांधव आहेत त्यांच्यासाठी ही भरती खूप सोपी जाणार आहे। सगळ्या भरतीसाठी एकच सिलेबस असणार आहे। राज्यातील सर्व भरती एकाच पद्धतीने या ठिकाणी होऊ शकते। उमेदवारांना MPSC पॅटर्नवर भरपूर विश्वास आहे मित्रांनो, आणि त्यामुळे अनेकांना असे वाटते की ही भरती MPSC आयोगच घेईल। पण येथे लक्षात ठेवा, हे दोन बिंदू फक्त चर्चेत आहेत, अजून नोटिफिकेशन जाहीर झालेलं नाही। नेमकं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, जागा नेमक्या किती येणार। जागाबद्दल सध्या खूप बातम्या फिरत आहेत। कोणी म्हणतंय 3000, कोणी म्हणतंय 4500, तर काही जण म्हणतात 5000 पर्यंत या जागा येणार आहेत। मित्रांनो, वास्तविकता अशी आहे, आजच्या तारखेला जागाची अधिकृत संख्या कुठेही जाहीर झालेली नाही। काही पेपर कात्रणामध्ये असा उल्लेख आहे की जागा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात येतील, म्हणजेच आचारसंहिता संपल्यानंतर। तर काही तज्ञ सांगतात की जाहिरात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येऊ शकते। मित्रांनो, मागचा इतिहास जर पाहिला तर नगरपालिकाची आचारसंहिता लागण्याच्या अगोदर भरपूर काही या ठिकाणी जाहिराती येऊन गेल्या, आणि तशाच प्रकारे जिल्हा परिषदची किंवा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांची आणखी एक मोठी आचारसंहिता लागणार आहे। आणि ती आचारसंहिता लागण्याच्या अगोदर मित्रांनो जिल्हा पातळीवरच्या सर्व जाहिराती या ठिकाणी मुलांमध्ये प्रचंड गोंधळ झालेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, गोंधळ होण्यामागचे तसे कारणही आहेत। पेपर मध्ये एक बातमी आहे, सोशल मीडियावर वेगळाच अंदाज आहे। काही शिक्षकांचं वेगळंच या ठिकाणी मत आहे। काही शिक्षकांचं सोशल मीडियावरचा वेगळा अंदाज आहे, शिक्षकाचं वेगळं मत आहे। यूट्यूबवर सगळ्याच वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी थंबनेल्स आपल्याला पाहायला मिळतात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अधिकृत अपडेट आणखीही कुठेच आलेली नाही। आजच्या दिवसापर्यंत परीक्षा कोण घेणार आहे, जागा किती आहेत, जाहिरात कधी येणार आहे, आणि या तिन्ही गोष्टीबाबत अधिकृत माहिती आणखी आलेली नाही। त्यामुळे अंदाजावर भरोसा ठेवू नका। जाहिरात आली की MPSC असेल की नोटिफिकेशन MPच्या साईटवर पडेल, आणि TCS किंवा IBPS या परीक्षा घेणार असतील तर त्यांच्या साईटवर किंवा GR मधून थेट माहिती आपल्याला मिळेल। तयारी कशी करावी हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। मग सध्या तुम्ही संस्थेबद्दल जर विचार करत बसलात तर तयारी नेमकी मागे पडेल। MPSC पॅटर्ननुसार मजबूत तयारी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी रिजनिंग, मराठी, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी या रोजच्या रोज मित्रांनो तुम्ही करायला हवेत।
MPSC परीक्षा घेणार की TCS याच्यात न पडता गणितावर तुम्ही घट्ट पकड ठेवायला पाहिजे. TCS पॅटर्नचे ऑनलाईन मॉक त्या ठिकाणी देत राहा मित्रांनो. ऑनलाईन परीक्षा पॅटर्न तुम्ही बघत राहा, त्या ठिकाणी सराव करत राहा, प्रॅक्टिस करत राहा ऑनलाईन एक्झामची. TCS पॅटर्न किंवा IBPS जर घेणार असेल वेळेचं बंधन त्या ठिकाणी पाळा. सध्या सिलेबस पूर्ण कंप्लीट करा मित्रांनो. त्या सिलेबस कंप्लीट करण्यासाठी मराठी, इंग्रजी, गणित आणि बुद्धिमत्ता GHचा भरपूर सारा सिलेबस आहे. भरती आली की 1-2 महिन्यात या परीक्षा लागू शकते. मित्रांनो, आजचा मुद्दा असा स्पष्ट आहे की परीक्षा कोण घेणार याचा निर्णय अद्याप सरकारी स्तरावर फायनल झालेला नाही, पण भरती येणार हे नक्की आहे आणि त्यामुळेच तुम्हाला तयारी तुम्हाला पुढे नेणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शंका असल्यास कमेंट जरूर करा. चॅनल सबस्क्राईब करा, कारण तलाठी भरतीची प्रत्येक अपडेट मी तुम्हाला सर्वात अगोदर मित्रांनो आपल्या चॅनलवरती देणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.